दिवसापूर्वी जे DPTC मीटिंग झाली होती त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अध्यक्षतेमध्ये आणि सर्वजण अधिकारी पण होते, मी पण होतो तिथे अमीन पटेल विधायकने मांग केली की माझी विधानसभामध्ये मुंबादेवीमध्ये जे डोंगरीमध्ये ITI आहे त्यांचं नाव अब्दुल कलाम साहेबांवर नाव ठेवलेलं आहे। त्यांच्या स्थानिक लोकांचा विरोध आहे आणि त्यांच्या मागणी त्यांचं नाव हाजी अब्दुल रहमान शाह बाबा दरगाह या नावावर ऑफिशियली करा असा त्यांची मागणी होती। त्याने पूर्वी कधी या मागणी केली असेल मला माहीत नाही, पण नामकरण कधी नाही झाला होता। म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्राचे 350 ITIचं नामकरण केला, यामध्ये डोंगरीचे पण केला। फक्त एकच नावावर आजपर्यंत ऑब्जेक्शन आला महाराष्ट्रामध्ये, ते हा डोंगरीच्या नावाने, ते पण आपले पूर्व राष्ट्रपती अब्दुल कलामच्या नावावरचे ऑब्जेक्शन आमचे माननीय विधायक अमीन पटेल साहेबांनी घेतलेला आहे। त्याची स्थानिक राजनीती काय मला माहीत नाही, पण त्यांचा म्हणणं होता की हा जमीन त्याने दान दिली होती, लोकल दान दिली असेल ते मी नकारतो नाही, पण ते आता अब्दुल कलाम साहेबांचे नाव त्याशिवाय जे नाव असतं त्यांचं ऑब्जेक्शन असेल मी समजू शकतो, पण अब्दुल कलाम साहेब पूर्व राष्ट्रपती, सायंटिफिक देशाच्या मध्ये मोठा योगदान आहे त्यांचे नावावर ऑब्जेक्शन कितपर्यंत योग्य आहे मला योग्य वाटत नाही। म्हणून मी त्यांची हा मागणी मांडणार नाही आहे। त्यांच्या डोंगरीचे ITIची संस्थाचं नाव पूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांवर नावावर राहणार आहे। आम्ही मोठा कार्यक्रम करून तिथे त्यांचा बोर्ड पण लावू। तिथे जे केलं त्याने चुकीचे आहे ते सर्वजण निश्चित केलं। छत्रपती शिवाजी महाराज आमचे सर्वांचे दैवत आहे, त्यांचे विषयामध्ये असं बोलणं अतिशय अयोग्य आहे। ते सरकार आणि ते पोलीस प्रशासन योग्य कारवाई करते। ते एक युवाची संस्था आहे, त्याने प्रत्येक वर्षी ते युवा संसदचा कार्यक्रम करतात। या कार्यक्रमामध्ये ज्याने ते कौशल्य विकास मंत्री म्हणून निवडून केली आहे, ते आपले सर्व मुख्यमंत्री आणि अर्वसारे मंत्रिमंडळ साथी शॅडो कॅबिनेट घेऊन इथे आले होते आणि त्याने आम्ही एक ताससाठी आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या ऑफिसमध्ये आणि ते चीफ सेक्रेटरी दोघांनी काल सुचवला होता की असा आम्ही करत आहे प्रयत्न। आमच्या प्रयत्नाच्या मागेचा हेतू असा होता की जे युवा पिढी आहे त्याने कळू द्या, त्याने इन्व्हॉल्वमेंट होऊ द्या की सरकार कशी चालत आहे। त्या सरकारचे बरोबर आले, सरकारच्या त्याच्या कम्युनिकेशन झाला तर त्यांच्या सरकारवर विश्वास वाढेल। आज देशात दुनियातील सर्वात युवा देश भारत आहे, महाराष्ट्रामध्ये युवा शक्ती फार प्रचंड आहे, त्याने ते आमचे बरोबर आले तर सरकार चांगली चालेल।